शासनाने तर ह्या योजना आत्ता आणल्या, लाडकी बहीण वगैरे वगैरे. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे, मागील 10 वर्षापासून मी ह्या गोष्टीचा प्रचार प्रसार आणि स्वतः आम्ही, माझी पत्नी समर्पणा हिचं सखी मंच असल्यामुळे नमस्कार, मी सुनील साहेबराव मानेकर. उबाठा या पक्षाकडून मला मशाल या चिन्हावर मी उभा आहे, प्रभाग क्रमांक 34 मध्ये. नमस्कार, मी समर्पणा सुनील मानेकर, प्रभाग क्रमांक 34, राहणारी महाकाली नगर. मी पण उबाठा ह्या पक्षामधनं प्रभाग 34मधनं उभी आहे मशाल या चिन्हावर. मानेकर साहेब, पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही दाम्पत्य आहात आणि दाम्पत्य म्हणून समाजकार्य करता. आता तुम्ही मैदानात उतरले आहात, तर एकत्र उभं राहण्याचे म्हणजे काय उद्देश आहे तुमचा? एकत्र उभं राहण्याचं म्हणजे त्याच्या पाठीमागचा उद्देश वगैरे असा काही नव्हता, परंतु वेळेनुसार त्या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागल्या आणि फार आनंद होत आहे की आम्ही स्वतः आता दोघे दाम्पत्य उभं असल्यामुळे लोकांमध्ये पण एक चर्चा सुरू आहे की खूप चांगलं केलं तुम्ही दोघंही, नवरा बायकोनी उमेदवारी मागितली आणि तुम्हाला उमेदवारी मिळाली आणि आम्ही तुम्हाला नक्कीच निवडून देऊ, कारण लोकांमध्ये एक आतुरतेची भावना आहे. तुम्ही निवडून आल्यानंतर कोणत्या समस्या सोडवण्याला प्राधान्य द्याल? समस्या या प्रभागामध्ये अनेक आहे आणि हळूहळू आम्ही प्रयत्न करू की ह्या ठिकाणी रिझर्वेशनचा पार्ट मोठ्या प्रमाणावर आहे. या ठिकाणी नाल्याची समस्या, त्याची वॉल भिंत जी आहे ती अजून बांधलेली नाही आहे. खालच्या पट्ट्यामध्ये आम्ही फिरत असताना लक्षात आलं की रोड, रस्ते तिथे कुठल्याच प्रकारची काही डेव्हलपमेंट झालेली नाही आहे. अशा अनेक समस्या, काही ठिकाणी पथदिवे नाही आहेत. आता आम्ही निवडून आल्यानंतर प्रामुख्याने ही एक समस्या आम्ही दूर करू. त्यानंतरच शिक्षणावर आम्ही प्रामुख्याने भर देऊ. महायुती सरकारने महिलांसाठी तर बऱ्याच योजना आखलेल्या आहेत, परंतु ह्या प्रभागातील बरेचसे शिक्षित युवा आहेत, ते आज बेरोजगारी समस्या त्यांना भेडसावत आहे. तर अशांना तुम्ही आर्थिक सक्षम कसं करणार त्यांना? शासनाने तर ह्या योजना आत्ता आणल्या, लाडकी बहीण वगैरे वगैरे. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे, मागील 10 वर्षापासून मी ह्या गोष्टीचा प्रचार प्रसार आणि स्वतः आम्ही, माझी पत्नी समर्पणा हिचं सखी मंच असल्यामुळे आनंद आहे. 6-7 हजार महिलांना आम्ही प्रशिक्षित करू शकलो आणि जवळपास 1,500 महिलांना आम्ही रोजगार देऊ शकलो आणि पुढेही हे कार्य जे आहे ते निरंतर चालत राहील. समाजकार्य आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहे, परंतु समाजकार्य हे कधीच सुटणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो. मानेकरजी, आपण आणि आपल्या सौ शेवटी येथील मतदारांना काय आवाहन करणार? मी एकच आवाहन करेल की येणारा काळ हा हळूहळू पुढे निवडणुकीकडे जातो आहे. प्रचंड ताणतणाव निर्माण होईल. खूप उमेदवार तुमच्याकडे येणार, परंतु उमेदवाराला एक प्रश्न नक्की विचारा की तुम्ही रोड, रस्ते, नाल्या, पथदिवे याच्या पलीकडे समाजाच्या दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून, रोजगाराच्या दृष्टिकोनातून, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही स्वतः काय पाऊल उचललेलं असेल तर मला एक गोष्ट तुम्ही सांगावी आणि त्यानंतरच तुम्ही मतदान करावं. आमच्याबद्दल विचारायचं झालं तर तुम्ही संपूर्ण या प्रभागाच्या जनतेला माहीत आहे की आम्ही समाजकार्यासोबत राजकारण करतो आणि राजकारण करत असताना हे 80% समाजकारण व्हायला पाहिजे, त्यात 20% राजकारण व्हायला पाहिजे. हे माझं ब्रीदवाक्य आहे आणि आमचं एक ब्रीदवाक्य आहे, हाक तुमची साथ आमची. तुम्ही हाक दिली की साथ आमची 24/7 आम्ही अवेलेबल आहे.